पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेडमध्ये जोरदार स्वागत. नेतानगरी न्यूज. नांदेड. श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी 2च्या सुमारास आदिलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदिलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले. विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार राम पाटील रातोळकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर. नंतर पहिल्यांदाच नांदेड विमानतळावर आगमन झालं साहेबांचं. काय बोलणं झालं, काय कशी भेट होती? भेट अतिशय आनंददायी होती आणि त्यांचं स्वागत सर्वांनी अतिशय उत्सुकपणे केलेलं आहे. अतिशय प्रसन्नपणाने त्यांनी सर्वांना चर्चा केली, सर्वांशी बोलले आणि मला वाटतं ज्या जे कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती स्वागताची ते अतिशय समाधानी त्यांनी होतं. आगामी निवडणुकीच्या संदर्भाने महाराष्ट्रात जागा काही चर्चा झाली का? कशा नांदेडची परिस्थिती कशी आहे, मराठवाड्याची कशी आहे? विषय असा आहे की या संदर्भामध्ये इथं कोणाची चर्चा झालेली नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार इथं अलायन्स असल्यामुळे त्यांच्या लेवलला चर्चा होऊन मग तिकीट वाटपाचा निर्णय शेवटी घेतला जाईल. परंतु या ठिकाणी सर्वांनी त्यांचं स्वागत केलं, प्रत्येकाला त्यांनी परिचय करून घेतला आणि प्रत्येकाला त्यांनी प्रत्येकाला वेगवेगळं बोलले. ज्यांनी काही प्रश्न विचारला असेल तर त्याला उत्तर द्यायचं काम त्यांनी केलं. किती वेळ विमानतळावर होते आणि कोणाकोणाची भेट झाली? कोण प्रमुख? जवळपास 48 कार्यकर्त्यांची भेट झाली. त्यामध्ये अशोकराव चव्हाण होते, मी होतो, हेमंत पाटील होते, डॉक्टर अजित गोपछडे होते, आमदार मंडळी होती, पक्षाचे 3ही अध्यक्ष होते आणि सगळे पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. कोणता मंत्र दिला का? मोदी मंत्र कोणता दिलाय महाराष्ट्रात? मोदी मंत्र कायमच आहे, नवीन द्यायची काही आवश्यकता नाही. मोदीचा मंत्र 24 आवर्स सुरूच असतो. स्वागत केलं. मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर आणि पक्षप्रवेश केल्यानंतर माझी पहिलीच त्यांची आज भेट होत होती आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानले की मला आपण संधी दिली. नांदेडला त्यांचं पहिल्यांदाच आगमन होत असताना त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं आणि मग जनरली राजकीय परिस्थिती संदर्भात त्यांना माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे अर्थातच राजकीय चर्चा तर होणारच. नांदेडची विद्यमान परिस्थिती जनरली येणाऱ्या आगामी लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये त्यांना अवगत केलं आहे. आपण एकंदर भाजपामध्ये आलात, मराठवाडा महाराष्ट्रही आपल्याकडे बघतोय, त्या अनुषंगाने काही बोलणं झालं का? काय जबाबदारी आपल्यावर देणार? 5 मिनिटाच्या बोलण्यामध्ये किती बोलू शकतो माणूस? मुद्दा एवढाच आहे की त्यांचं येत असताना स्वागत आपल्या जिल्ह्यात मी करणं ह्याला एक वेगळं माझ्या दृष्टीनं महत्त्व आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करणं हा त्याचं हेतू आहे. आणि 5 मिनिटं त्यांना एक साधारण हितगुजमाई झाली, त्यांची भेट झाली. जाऊ त्यांना भेटू, मी दिल्लीत भेटणार. सर, हिंदी में बताइए, आज मुलाकात हुई मोदी जी से. प्राइम मिनिस्टर आज पहली बार मतलब नांदेड़ में जब आया तो मेरा पहला